त्याच प्रश्नपत्रिकेतले पुढचे गणित सोडवतोय आपण। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा 60 सेंटीमीटर असून केंद्रापासून 16 सेंटीमीटर अंतरावरती जीवा असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती, असा प्रश्न आहे। समजा म्हणून मी एक छोटीशी आकृती इथं उदाहरणादाखल काढून दाखवते। आकृती काढायची नाही तर आपल्याला, तरी पण एकदा तुम्हाला समजावं म्हणून सांगते पहा। वर्तुळाचं केंद्र ओ आहे, 16 सेंटीमीटर अंतरावर मी अंतर 16 आहे आणि जीवा आहे 60 लांबीची। इथं लंब पडल्यामुळे हिचे 2 भाग होतील, 60ची म्हणजे हा तुकडा होईल 30चा। आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे की हा आर बरोबर किती असेल। परत एकदा पायथागोरसच आहे, परत एकदा त्रिकोट वापरायचं आहे आपल्याला आणि उत्तर सोडवायचं। एकदम सोपं गणित आहे। तिसरं त्रिकोट तुमच्या पुढे येणार आहे आता। आणि आता मी 3 किमतींच्या अशा जोड्या अनेक ध्यानात ठेवेल, ज्यामुळे माझं गणित सुलभ होणार आहे पहा। मग मी उदाहरण सोडवताना काय केलं, कर्णाचा वर्ग आर वर्ग बरोबर 30चा वर्ग अधिक 16चा वर्ग असं लिहिलं। आणि आता 30चा वर्ग आहे 900, 16चा वर्ग 196, बेरीज झाली त्यांची 1096। आणि हा 30चा वर्ग 900 हा मोठा आहे 30 पेक्षा। 31चा तर नसेल, एकक स्थानी 6 आहे, कळते का पहा। नीट समजावून घ्या काय चाललंय गणितात ते। वर्तुळाची जीवा 60 सेंटीमीटर आहे आणि केंद्रापासून 16 सेंटीमीटर अंतरावर आहे। प्रश्न विचारलाय त्रिज्या किती सेंटीमीटर असेल सांगा। मग मी विचार काय केला, त्रिज्या काढायची म्हणजे कर्ण काढायचा। पाय वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग नियम वापरला। 30चा वर्ग 900, 16चा वर्ग 196, त्रिज्या अर्थात 30 पेक्षा मोठी येणार आहे थोडी, कळतंय का पहा। त्रिज्या ही जीवेच्या अर्ध्या भागापेक्षा नक्की मोठी येणार आहे। तुमची 60 सेंटीमीटर लांबीची काय होती वर्तुळाची एक जीवा दिलेली, मग जीवेची लांबी 60 असेल तर व्यास 60 पेक्षा मोठाच असेल हे तर नक्की आहे। म्हणजे त्रिज्या 30 पेक्षा मोठी असेल हे सगळ्यांना कळावं, समजून घ्यायचा प्रयत्न करा नीट। म्हणजे तुमचं येणारं उत्तर 30 पेक्षा मोठंच येणार आहे मला लगेच कळालं, मी आकडेमोड करणारच नाही। हे उत्तर 4 चौक 16 म्हणजे 34 असणार आहे, मला कळालं लगेच याचं उत्तर 34च आहे म्हणून। पण मी हे डोंकीवर करत नाही बसायचं मुलांना। हे गणित तुम्हाला खुणावतंय की काही करू नको, दणकन गणित सोडव। मला अंदाज बांधता येतोय की हा जर एक काटकोन त्रिकोण नसतं ही सगळी आकृती मी पुसून टाकली अशी अख्खी, वर्तुळ ठेवलंच नाही, तरी मला हे कळतंय की काटकोन त्रिकोणाची भुजा जिला कर्ण असं म्हणतो ती इतरांपेक्षा मोठी असते। म्हणजे माझं येणार उत्तर 30 पेक्षा मोठं येणार आहे। आणि पर्याय वाचल्यावर मला 4 पर्याय दिसतात, एक 17 जो 30 पेक्षा लहान आहे, 16 30 पेक्षा लहान आहे, 30 एवढाच आहे आणि 34 30 पेक्षा मोठं आहे। तर मला नाही वाटत की मी इथं हात लावायची गरज आहे गणिताला। कोणाचा वर्ग काय आणि कोणाचं वर्गमूळ काय हे मी शोधणार नाही, लॉजिकली गणित सोडवेल की वर्तुळाच्या जीवेपेक्षा व्यास नक्की मोठा असतो। वर्तुळाची जीवा 60 असेल तर व्यास 60 पेक्षा मोठा असेल आणि त्रिज्या त्याच्या निम्मी म्हणजे 30 पेक्षा मोठी असेल। हे माझ्या डोक्यात बसल्याबरोबर मी 30 पेक्षा मोठा एकच पर्याय दिलाय, लगेच रेष मारली आणि माझं गणित संपवलं। हे समजून घ्या की गाढव काम करत बसायचं नाही गणितात विचार प्रक्रिया जागी ठेवायची। आणि जेव्हा तुम्हाला हे बेसिकली कळतं की वर्तुळाची त्रिज्या हा तुमच्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे आणि कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते हे कळालं की तुमचं उत्तर 30 पेक्षा मोठं येणार आहे, हे तुम्हाला लगेच क्लिक होईल। आणि तुम्हाला 30 पेक्षा मोठं म्हणजे 34 हे एकच उत्तर इथे दिलेले। जर तुम्हाला हा काटकोन त्रिकोण काढणं आणि विचार करणं जमत नसेल, जमायला तर हवंच, पण जर त्यावेळी तुम्हाला नाही क्लिक झालं इथं, तर तुम्हाला हे कळावं की वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास 60 पेक्षा मोठा आहे, म्हणजे त्रिज्या 30 पेक्षा मोठी आहे, म्हणजे माझं 34 उत्तर बरोबर आहे। मी इकडे हातही नाही लावता माझं उत्तर पुरं करेल आणि तरच तुमचं गणित वेळेत बसेल आणि आउट ऑफ मार्क मिळतील। समजतंय का पहा। आता मला पुढचं गणित दिलं इष्टिका चितीवर। इष्टिका चितीचं एक काय पेटी असो नाही तर आणखी काय असो काही घेणं नाही मला घनफळावर गणित दिलेले आणि घनफळ आहे 150 आणि तुम्हाला इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र येणं अपेक्षित आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। मला लांबीची आणि रुंदीची किंमत दिलेली आहे आणि घनफळ पण दिलेले, मी किमती घालते। 150 बरोबर
10 गुणिले 5 आणि आपल्याला जाडी म्हणजे हाईट विचारली. 10 × 50 होईल. 150ला 50ने भागलं की तुमचं उत्तर 3 येईल. म्हणजे माझं उत्तर 3 येणार आहे. मला लगेच कळतंय. 10 × 50, 50ला कितीने गुणल्यावर 150 उत्तर येईल. तर हे सॉरी गुणाकार भागाकार न करता कळायला हवं. 3 सेंटीमीटर तुमचं उत्तर असेल. म्हणजे हे येऊन गेलेली गणित 23-24ची गणित आहेत मुलांना. जड नाही आहेत अजिबात. फक्त घनफळाचं सूत्र यावं. आणि आकडेमोड इतकी बकवास दिली जाते की जी करायची पण गरज नाही. तुम्हाला पहा, आकडेमोड करायची गरजच नाहीये. म्हणजे 50ला कितीने गुणल्यावर 150 उत्तर येईल, याचे उत्तर 3 आहे. तेवढंच शोधायचंय आणि 2 नंबरचा पर्याय गोल करायचा आहे. मला नाही वाटत याला 1 मिनिट वेळ लागेल. समजावून घ्यायचा प्रयत्न करा. पहा, आता मी हे एक गणित जे दिलं इथं ते सोडून दाखवायच्या प्रयत्नात आहे. उदाहरण आहे तुमचं 3ऱ्या मुळात आणि अंक दिलाय 0.02195 मी घाबरणार नाही. तुमच्या वयातल्या मुलांना जरासं घाबरायला होतं, घाबरायचं नाही. पहा, उदाहरणाला न्याय द्यायला शिका तुम्ही. काय करायचे समजावून घ्या. इथं घर मोजायचे किती आहे, 2, हे 2 4 आणि हे 2 6. म्हणजे तुमचं गणित येईल 21952. पुढच्या झिरोला काही किंमत नाहीये. 6 घर आहेत. एकावर 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 2 2चे 3 गठ्ठे पडतील. हे सगळ्यांना कळावं. घनमुळे तुम्हाला मांडायला सोपं आहे. आता फक्त प्रश्न असा उरला की वरचा अंक कशाचा घन आहे. तर एक असं शांत डोकं ठेवायचं. पहा, नीट लक्षात द्या. मला असं ही टेक्निक असणं अपेक्षित आहे. 10चा घन किती, 20चा घन किती, 30चा घन किती, तर मला कळतं ते. 10चा घन केला तर 1000 उत्तर येतं. म्हणजे 1चा घन 1 असं करायचं. पहा, 2चा घन 8, मग त्याच्यावर 3 शून्य द्यायचे. 3चा घन 27, त्याच्यावर 3 शून्य द्यायचे. आणि यांच्या दरम्यान कुठंतरी तुमचे 21,952. तुम्हाला मी एक ट्रिक शिकवलेली आहे. घनमूळ काढताना ज्याच्या एकक स्थानी 2 येतो तो 8चा घन असतो. पहा, 8चा घन 512 आहे ना, 8चा घन असतो. आणि ज्याच्या एकक स्थानी 8 येतो तो 2चा घन असतो. त्यामुळं एकक स्थानी 2 आल्यामुळं मी विचार केला की माझं गणित 20 पासून 30 पर्यंत मध्ये आहे. 20 ते 30च्या मध्ये आणि एकक स्थानी 2 आहे म्हणजे 8 असणार. म्हणजे माझं उत्तर आहे 28. हे मला कळालं की 28चाच घन येतो. मी करत बसायला माझ्याकडे वेळ नाही आणि तो फालतू वेळ तुम्ही घालू नका. मला फक्त एवढंच ध्यानात ठेवायचंय की 21,952 भागिले 6 शून्य येतील एकावर, बरोबर 28चा घन भागिले 2 शून्य घेतोय आपण. 2 2चे स्लॉट पडणार. पहा, 2 4 6. त्यामुळे हा 100चा घन आहे. आणि याला आपण घनमूळ घालणार. मग 3रं मूळ जर घेतलं तर काय होणार, वर राहणार 28, खाली राहणार 100, कंसाचं येणार घन, घनाला घनमूळ जाणार आणि तुमचं उत्तर येणार 28 भागिले 100. 2 शून्य, 2 घर चढवा, 28चे 2 अंक सोडले, शून्य द्या, तुमचं पर्याय 4 बरोबर आहे. समजून घ्यायचा प्रयत्न करा. अर्थात ही लिहायची गरज नाही परीक्षेला, फक्त समजणं अपेक्षित आहे की ज्याच्या एकक स्थानी 2 असतो तो 8 एकक स्थानी 8 असणाऱ्या अंकाचा घन असतो. 20 ते 30च्या दरम्यान हा घन सापडलाय मला, म्हणून 28 उत्तर येईल. आणि 100ने भागले म्हणून 2 घर सोडून चिन्ह येईल. म्हणजे 0.28 हे या गणिताचं उत्तर आहे. म्हणजे मी पर्याय 3ला गोल केलेला आहे. बघा, एकदम सोपे गणित आहेत. हे पण गणित त्या गणितासारखे 2023-24ला आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की थोडं डोकं ठिकाणावर ठेवलं तर तुम्हाला ही गणित सुटणार आहेत. पहा, कुणाला पण. 23-24 म्हणजे मागच्या वर्षीचा पेपर आहे हा. कळतंय का? पहा, आपण आता 24-25 देतोय. 23-24चा म्हणजे मागच्या वर्षीचा NMMचा पेपर आहे हा. शांत डोकं ठेवा, विचार करायला शिका आणि तार्किक क्षमता वापरून गणित सोडवा.